शुद्ध तुझ गोष्ट हाय पृथ्वी मोलाची, हा पृथ्वी मोलाची, हाय पृथ्वी मोलाची. मन शुद्ध तुझ गोष्ट हाय पृथ्वी मोलाची. तू चाल पुढं तुला रगड्या भीती कशाची, परवा बी कुणाची. झेंडा भल्या कामाचा जो घेऊन निघाला, हा झेंडा भल्या कामाचा जो घेऊन निघाला. अरे काट कुट वाट म्हणजे बोत तिथेला, रगत निघल तरी बी हसल शाबास त्याची, रगत निघल तरी बी हसल शाबास त्याची. तू चाल पुढं तुला रगड्या भीती कशाची, परवा बी कुणाची. मन शुद्ध तुझं गोष्ट हाय पृथ्वी मोलाची, पृथ्वी मोलाची, हा पृथ्वी मोलाची. मन शुद्ध तुझं गोष्ट हाय पृथ्वी मोलाची. तू चाल पुढं, तू चाल पुढं, तू चाल. आम्ही प्रोटेक्शनही करतो, त्याच्या नावाने एक झाडी लावतो. ते झाड होते त्याच्यासाठी. मी अतुल शितोळे, IF एक्सप्रेस CEO. आम्ही आज इथं इनिशिएटिव्ह घेते वाळूज या गावामध्ये. आज आमची पूर्ण टीम आणि प्लस वनक्षेत्रामधील मॅडम, आज आम्ही पूर्ण टीम पूर्ण झाडं लावण्यासाठी एकत्र आलेलो आहे. आणि एक सामाजिक उपक्रम करण्याचा आमचा एक मानस आहे की ज्यामधून ह्या क्षेत्रामध्ये जास्तीत जास्त पाऊस कसा पडावा. आणि ज्यात आपण बघतोय तापमान वाढीच भरपूर वाढायला लागलेलं आहे, ज्यामध्ये ऊन वाढलेलं आहे. तर ते कसं कमी करता येण्यासाठी पूर्ण टीम म्हणू शकतोय किंवा गव्हर्नमेंट जे क्षेत्र आहे ह्या क्षेत्राच्या माध्यमातून आम्ही सगळे एकत्र येऊन आज ऑलमोस्ट एक 30-40 लोकांची टीम आहे. एकत्र येऊन आम्ही चांगल्या पद्धतीनं हे वृक्षारोपण करण्याचं काम करत आहे. गव्हर्नमेंटकडून पण आपल्याला ह्याच्यामध्ये सपोर्ट आहे. प्लस ॲज IF एक्सप्रेस आणि आमचे पूर्ण ॲडवायझरी टीम, लीडर टीम आम्ही एकत्र आलेलो आहे. आणि हा सामाजिक उपक्रम करण्याचा आम्ही मानस घेतलेला आहे. आणि जास्तीत जास्त वडाची झाडं इथं आम्ही लावलेली आहेत. ऑलमोस्ट एक 100 ते 200 वडाची झाडं आणि पिंपळाची झाडं एक 50च्या आसपास आम्ही इथं ह्या वाळूज या क्षेत्रामध्ये जे गव्हर्नमेंटचं क्षेत्र आहे त्या क्षेत्रामध्ये आम्ही लावण्याचा प्रयत्न करत आहे. आणि ह्या असंच आम्ही दर 1 महिन्यानं 2 महिन्यानंतर आणखी जास्त झाडं लावण्याचा प्रयत्न करेन, जे की आमचं एक उद्दिष्ट असेल पूर्ण गव्हर्नमेंटचं आणि आमच्या टीमचं. 1000+ झाडं वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये, जिथं की मला वाटते वनक्षेत्र असेल त्या क्षेत्रामध्ये आमच्या सगळ्यांचा लावण्याचा प्रयत्न असेल. आणि आम्ही इन्शुरन्सच्या माध्यमातून पण प्रत्येक फॅमिलीची प्रोटेक्शन करत आहे. तर ते प्रोटेक्शन म्हणून सुद्धा आम्ही हे झाड बघू शकतोय किंवा लावू शकतोय, ज्यातनं की एक फॅमिली प्रोटेक्ट झाली, एक व्यक्ती प्रोटेक्शन झाला की त्याच माध्यमातून हे झाड लावण्याचा प्रयत्न करतात. जसं की टाटा सुद्धा त्यांच्या लाईफ इन्शुरन्सच्या माध्यमातून एक फॅमिली प्रोटेक्शन केल्यानंतर झाड लावते. तसंच आम्ही पण टाटा लाईफ इन्शुरन्ससोबत काम करून त्यांची फॅमिली प्रोटेक्शन केल्यानंतर इथं झाडं लावण्याचा प्रयत्न करत आहे. सोडून तुला मातीला तू जाग उधाणू दया जवरी, उजाडू दे आज साकड हे माग, होऊ दे पहाट नवी. आता होऊन जाऊ दे साऱ्या जगाला पाहू दे, पडू दे पाऊल फॉरेस्ट वाळूजमधील फॉरेस्ट क्षेत्रामध्ये एक पेड माँ के नाम या योजनेमधून आपण
वृक्ष लागवड केली आहे. त्यामध्ये जास्तीत जास्त आम्ही वड लावण्याचा प्रयत्न केला आहे. एक प्रोटेक्शन एक झाड, एक प्रोटेक्शन एक झाड, एक प्रोटेक्शन एक झाड. जाऊ दे साऱ्या जगाला पाहू दे, पडू दे पाऊल पुढं. जरी काट पाया खाली लाख येळा येऊ दे, पडू दे पाऊल पुढं. मोठी लढाई लढू मातीसाठी गड्या, मनगटाचं जोर लावून. दाटला जरी अंधार एकजूट होऊ आज, दिवा देऊ तेज धावून.